शाली हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून शंकर पाटील यांच्या कथेवर आधारित हा सिनेमा आहे। या सिनेमातील एक गाणं आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलं असून सिनेमाचं संगीत श्रवणी असल्याचे निर्मात्यांचं म्हणणं आहे। शाली, सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी राहणारे तुम्ही, आजूबाजूला नद्या, नाले, समुद्र, डोंगर, दर्या। मी यातलं काहीच पाहिलेलं नाही। कलाकार जरी नवखे असले तरी जो विषय तिथे मांडलेला आहे तो खरं मला खूप आवडला। एका अंध मुलीची ही कहाणी आहे आणि तिच्या लग्नाबद्दलच्या तिच्या स्वतःचे ज्या आशा आहेत, आकांक्षा आहेत, त्याबद्दल हा चित्रपट आहे। आणि हे गाणंसुद्धा नंदूचं संगीत आहे याला, आणि ते गाणंसुद्धा थोडं वेगळं आहे, इतर गाणी असतात तसं नाही आहे। पश्चिमेला सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो। पापण्यांच्या भोवताली सावल्यांची साद आली, पापण्यांच्या भोवताली सावल्यांची साद आली, आयुष्याच्या वाटेवर आयुष्याच्या वाटेवर एकटीच राहिली, पापण्यांच्या भोवताली सावल्यांची साद आली। माझ्या लग्नात मला असाच शालू हवा। हे बघ बाईला पुरुष हवा, नवरा हवा, तरुणपणी शरीराची भूक लागली। हा चित्रपट बघितला, शाली हा शूट होऊन आलेला, त्यात जे मला आश्चर्य असं वाटलं की एकदम साधेपणाने आणि सिंपल पद्धतीने सांगितलेलं हे कथानक ते एकदम असं हृदयस्पर्शी झालं थोडं। आणि त्यांनी जो मॉन्टाज शूट केला होता ज्यात शालीच्या मनात झालेली खळबळ ती दर्शवते असा मॉन्टाज होता तो, त्या सिच्युएशनसाठी एक सॉन्ग करायचं ठरलं। मकरंद सावंत जो आहे गीतकार, त्यांनी पहिल्या 4 ओळी लिहून पाठवल्या आम्हाला, त्या कंपोज करून मग नंतर आम्ही एकदा बसलो, त्यात अख्खं गाणं तयार झालं आमचं। शाली सिनेमा हा शंकर पाटील यांच्या एका कथेने प्रेरित होऊन आंधळी कोशिंबीर नावाची मी एक कथा लिहिली होती 2011 मध्ये। ती निर्माता आणि इतर कोकणातल्या काही मंडळींच्या वाचनात आली आणि ते म्हणले की आपण याच्यावर एक सिनेमा करूया म्हणून। मी म्हटलं यासाठी वेगळं पुन्हा एक लिहावं लागेल। ती कथा होती 3 पानाची, चित्रपट कथा लिहिली। सुदैवाने मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री, ते कोकणातले, मी त्यांना भेटलो। मी म्हटलं तुम्ही संवाद लिहाल का? त्याने सुरुवातीला नाही म्हणून सांगितलं, कारण 84 वर्षाचे मधु मंगेश कर्णिक आणि इतरांच्या कथेवर अजूनपर्यंत संवाद लिहिलेले नाहीत। परंतु 2 महिने त्यांनी घेतले आणि त्यांनी मला कळवलं की मला आवडली आहे कथा आणि आपण लिहूया। मला खूप आनंद झाला, कारण मधु मंगेश कर्णिकांसारखा परिसर स्पर्श झाला या सिनेमाला। तुला बघण्यासाठी तरी देवानी मला डोळे द्यायला हवे होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।